की पी आपल्याला कितपत आपल्याला आश्वासन देतो. हा शब्द मी SP साहेबांना बोललो. SP साहेब PIला टाईट करेल आणि हे जर नाही झालं प्रकरण तर आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहून तुमच्या गावात किंवा इथं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊ. आमचे सगळे जर लोक उद्या जमा झाले निवेदन जर दिलं ना SP 10 मिनिटामध्ये यायला कारवाई करेल. 10 मिनिटं तुमच्या गावामध्ये आम्ही सगळी टीम निवेदनामार्फत सांगेल की आवाहन करेल की साहेब ह्या लोकांना जर तुम्ही अटक करून कायदेशीर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अगर त्या महिलेची मारहाण जे गुन्हे आहेत ते गुन्हे नाही दाखल झाले तर आम्ही रस्त्यावर उतरू. नाही झाले तर त्याच्या अगोदरच झाले तर तुम्हाला काय समजणार. तुम्हाला ते मारहाणीचा विषयच येत नाही. पोलीसची व्यान तुमच्यासोबत येते म्हणाली सोबत मग काय अडचण. पोलीस तुम्हाला सोडल्याच्या नंतर एवढी हिंमत झाली का त्याची तुम्हाला मारायची. नाही नुसते ते कायदा आहे का नाही. बघा ते ना अगोदर मारलं जेव्हा स्वतः पोलीस येऊन सोडेल तर तुम्हाला डबल मारहाण लोक आहेत. समाज मंदिरावर जर बसून असं बोलत असतील ते जर समाज मंदिरावर बोलणी करत असतील तर समाजाचे लोक सुटले का. आमच्या भाऊच्या माणसामध्ये की आमच्या मंदिरावर बसू नका आमच्या बायाला असे करायचं बसू नका. तुमच्या समाजाचे लोक प्रमुख लोकांना गावातून भेट देऊ आणि त्या लोकांना समजून सांगू की आपल्या समाज मंदिरावर हे चाललं नाही पाहिजे. समाज मंदिरावर असे टवाळ करून लोक बसले नाही पाहिजे. कुठलीही गलिच्छ भाषा वापरली नाही पाहिजे. आम्ही बोलू त्या SP साहेबांना सांगू. आम्ही बोलू आम्ही भेटून बोलू सांगू देईल. आता आम्ही PI तुम्हाला नंबर द्या. तुम्हाला जायचं असेल तर PIला बोला आणि गाडीला पाठवून सरळ काँग्रेसला जा. तिथे बापू बसलेले गुन्हा दाखल करून घ्या आणि मग इकडं आम्हाला पाठवा. निवेदन तयार करून SP साहेबाला देतो आणि त्या सगळं सांगायचं की मला हिंद काढली माझी जे जे तुमच्याकडे झालं तसं तुम्ही बोलायचं. आज तुमच्यावर झालं उद्या दुसऱ्यावर होणार. म्हणून गेला जर रोग आणायचे असेल जशी हाल केली का साहेब तसं काय करायचं. भीती निर्माण उद्या पुण्या महिन्याला मारतात. महिन्याला मारण्याचा अधिकारच नाही. कायदा महिलाच्या बाजूला आहे. घरातून मला एवढी मी अंगाव पाय ठेवलं नव्हतं. झंप तुम्हाला कसं पाहिजे मला दात वाटणारे पूर्ण लोखंडाच्या पुन्हा लाका मला सांगायचीच लाभ तुम्ही या इथं बोलले दादा या तुम्ही महिलाच्या सर्व आमची सर्व टीम गावाला भेटेल जलणारे म्हणता येतात. कोणता वार्ड 5 नंबर वार्डला बाईट घ्या. त्यांच्या परिवाराची बी बाईट घ्या. तुमच्या जणांची त्यांच्या महिला आहेत तुमच्या आणि ताईचं आहे का. आता मी PIला फोनवर बोलू गाडी घेऊन ताईची बाईट घ्या आणि त्यांच्या घरच्यांची घ्या आणि नॅशनल TVला बातमी लावा. मग मी SP साहेबांना हां बालिका भुजंग जल्लारे नांदगाव. मी बाहेर गावाला कापसाला गेले होते. कापसाला गेल्यानंतर घरी लेकराला दिवसभर त्या माणसानं मारलं. दिवसभर मारले. मी संध्याकाळी आले घरी. संध्याकाळी आल्यावर मी विचारलं का मारलंस तू.
ते म्हणला महाराचे घेडाचे म्हणून मला केसाला धरून घराबाहेर देखील काढली, बाहेर आणलं. मला बाहेर आणलं, लोखंडाची जाळी माझ्या डोक्यात घातली. डोक्यात घालून नाली पाडू लाथा फुटक्या मारून मारून मला मारलं. मला नाही महाराचे हे घेडाचे म्हणला, तू ये गावात म्हणला, तुला खतम करतो मला, इथे जाग्यावर म्हणला, तू ये गावात म्हणला. म्हणून म्हणून मला मारलं. गळ्यातली पोत नेली तोडून. असं नसून ते मारलं. अंगावर साडी ठेवली नव्हती. सगळे लोक पावलं यांचं कोण धरायला आले नाही मला. गावातल्या माणसानं मराठ्याच्या हे महाराची म्हणून मारलं मला. अशी दिंड काढीत घरातून मला केसाला धरून असं बाहेर वडीत आणलं. नालीमध्ये असं पाडू मारलं. जाळी घेतली, लोखंडाची नालीवरची त्याच्या डोक्यात घातली. झांज आली मला, खाली पडली. मी घरी कोण नव्हतं, मालक नव्हती घरी. झांज आली, कोण धरलं कोण उचललं काहीच कळलं नाही. एकानं मारलं. त्याच्या पप्पाचं नाव काय? केस किरण. आमची मागणी आहे आम्हाला आता ते काहीतरी हे द्या. एवढे मेवाने 4 किलोचं इतकं अंगावर साडी ठेवली नाही, जंपर ठेवलं नाही, गळ्यातली पोत नेली तोडून, इतकं इज्जतीचा पंचनामा केला आपला. काही तर त्याला शिक्षा द्या. मग हाल जशी केली का तशी त्याचे काहीतरी हाल करू देण्यात. एक महाराचे म्हणा, एक घेडाची नाही, घरातून घराबाहेर मला दिंडी गाडीत अशी बाहेर रस्त्यावर आणली. मला गेले ते आली होते इथं. तेच आपलं आहे बोलून. ते पोलीसवाले म्हणले ना टाकूच म्हणले.